नमस्कार. आजच्या या संपूर्ण गीत रामायण महोत्सवाला उपस्थित आपल्या सर्वांचे आवडते अध्यात्मावर जे तासनतास बोलू शकतात, अध्यात्म असो कुठलंही धार्मिक असो, ते आदरणीय उल्हासदादा पवार 3 दिवस ज्यांच्या बरोबर आपण घालवणार आहोत आणि हे संपूर्ण गीत रामायण ऐकणार ते आदरणीय आनंदजी माडगुळकर साहेब, माझे मित्र राजेश शहा जयराज ग्रुपचे, नितीन जळूकर, ज्यांच्या अथक प्रयत्नातून आजचे हे 3 दिवसीय कार्यक्रम होत आहे. आणि रविवार असूनसुद्धा एवढ्या उन्हामध्ये पामकुशी घेण्याऐवजी या गीत रामायणाला उपस्थित सर्व आदरणीय पुणेकर बंधू भगिनींनो, मराठी साहित्य आणि संगीत विश्वातील अजरामर कलाकृती ओळखले जाणारे गीत रामायण आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे, हे आपल्या उपस्थितीवरून या ठिकाणी दिसते. ज्येष्ठ कवी ग. दी. माडगुळकर यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीत मालिकेने मराठी सांस्कृतिक विश्वात एक अढळ स्थान निर्माण झाले आहे. 1955-56च्या दरम्यान आकाशवाणी पुणे केंद्रावरून, आताच राजेशने सांगितलं, प्रथम प्रसारित झालेल्या गीत रामायणामध्ये रामायणातील विविध प्रसंग आणि 56 गीतांच्या माध्यमातून अत्यंत भावस्पर्शी पद्धतीने सादर करण्यात आले. म्हणजे आपल्याला माहिती 1955 ते आता 2026 म्हणजे 80 वर्षानंतरसुद्धा म्हणजे जे गीत प्रसिद्ध होतेही आज आपण ते ऐकण्यास उत्सुक आहोत. या ठिकाणी काव्य, संगीत आणि अध्यात्म यांचा अद्वितीय संगम असलेल्या या गीत मालिकेने अनेक पिढ्यांना संस्कार, आदर्श आणि भक्तीचा संदेश दिला आहे. आजही महाराष्ट्रातील विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मैफिली आणि साहित्य संमेलनामध्ये गीत रामायणाची गीते रसिकांना भावविभोर करतात. आता ऐकलं, सोये श्री राम प्रभू ऐकती, सेतू बांधारे सागरी, दैवजात दुःख भरते यासारखी गीते मराठी मनाच्या भावविश्वाचा अविभाज्य बनली आहे. गीत रामायण ही गीत मालिका नसून मराठी संस्कृतीचा अमूल्य सांस्कृतिक वारसा आहे, अशी माझी भावना आहे. आणि आज या कार्यक्रमाला आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि आनंदजी आहेत, त्यांचे परिवार आहेत, आपण ते गरिबांची चाहते आहोत, बाबूजींचे चाहते आहोत. 3 दिवस आपण या मैफिलीची नक्कीच मजा घ्याल असा मला विश्वास आहे. आज या निमित्ताने आनंदजी सत्कार होतोय. सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.